दादा आज आपल्याला भेटायला खास रावेत मधूनच आले होते. त्यांचं ऑलरेडी टी स्मोकी अँड चहा असं एक आउटलेट ऑलरेडी तिथे आहे आणि एकंदरीत जर बघायला गेलं तिथे त्यांना फूड सेल्स मिळत नाहीये, कारण काहीतरी गोष्टी आता त्यांच्याही चुकल्यात की तिथे त्यांनी बाकीच्या गोष्टी ठेवल्यामुळे फूड सेल्स त्यांना तिथं क्रिएटच होत नाही. आता ते अजून एक नवीन प्रॉपर्टीच्या शोधात आहेत. चांगला असं एक चांगलं प्रीमियम कॅफे करायचं ते विचार करतात आहे. मग त्या संदर्भात साधारणतः किती बजेट आपल्याला लागणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल, फूड सेल्स कसा क्रिएट करता येईल, तिथे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, जुन्या कॅफेमध्ये आपल्या काय चुका झाल्यात, त्या गोष्टी सगळ्या आपल्या नवीन ठिकाणी आपल्याला त्या गोष्टींची नक्कीच काळजी घेणं जास्त करून गरजेचं आहे. डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे करता येतं, स्विगी झोमॅटो सोबत आपल्याला कशा प्रकारे काम करता येतं, 3 ते 4 लाखाचा जो आपण बिझनेस देतो तो कशा प्रकारे रन होतो, स्टाफ आपल्याला काय काय लागणार आहे, रेंटल आपण साधारणतः किती अफोर्ड करू शकतो, जागा किती स्क्वेअर फीट पाहिजे, मेझानाईन किती पाहिजे, फ्रंटेज किती पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण डिटेलमध्ये त्यांना गाईड केलं, जेणेकरून जागा शोधताना त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्याच्यानंतर एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः वास्तुशास्त्र कशा प्रकारे काम करतं, बेसिक वास्तुशास्त्रामध्ये आपण त्यांना काही पॉईंट समजून सांगितले आणि त्याच्यानंतर सेल्स कुठून येतो, कशा प्रकारे आपण मार्केटिंग करून चांगला असा कस्टमर बेस तिथं आपण बोलवू शकतो, यामध्ये आपण डिटेलमध्ये त्यांना गाईड केलं. स्टाफ कुठून हायर करायचा, कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत त्यासाठी तेही आपण त्यांना समजून सांगितलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.